दुर्दैव हेच आहे की अनेक लोक जे आक्षेप घेतात या नावाबद्दल, कॉम्रेड पानसरेंच्याबद्दल, त्यांनी हे पुस्तक वाचलेलं नसतं. काहीही माहिती न घेता या पद्धतीची शिवीगाळ करणं हे त्या आमदार म्हणून त्यांना शोभत नाही. मला असं वाटतं की याच्यामुळं महाराष्ट्राची खरंच प्रतिमा अत्यंत मलिन झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जो पक्ष म्हणून काम करतो, राजकारण करतात, त्यांच्या आमदारांनी करावी हे अत्यंत संतापजनक आहे. नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. लोकमतमध्ये आपण पाहतोय शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलेलं आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे जो संतापजनक अशी प्रतिक्रिया आपल्याला येताना दिसत आहेत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा शिवाजी कोण होता या पुस्तकावरनं हा खरं तर वाद आहे जो निर्माण झाला. जे प्रकाशक आहेत या पुस्तकाचे प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी आमदारांकडनं देण्यात आली आणि त्यानंतर आहे हे संपूर्ण प्रकरण समोर आले. त्या फोनची ऑडिओ क्लिप आहे ती देखील व्हायरल होते आणि त्यामध्ये त्यांनी थेट त्यांच्यावरती, प्रशांत आंबींवरती असतील, त्यांच्या पत्नीवरती, त्यांच्या आईवरती आहे जे अश्लील भाषेमध्ये संभाषण केलेलं आहे. आणि ह्याच शिवाजी कोण होता या पुस्तकाविषयी जाणून घ्यायला आणि त्याच पद्धतीने या संपूर्ण प्रकरणावरती प्रतिक्रिया घेण्यासाठी मी सध्या आलेले आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्नुषा आपल्यासोबत आहेत. काय सांगाल ह्या संपूर्ण प्रकरणाबद्दल, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? महाराष्ट्रातल्या एका आमदारांनी अशा पद्धतीची असंस्कृत भाषा वापरणं, तेही एका महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्याबद्दल, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दल आणि त्या पुस्तकाच्या नावाबद्दल, याचा मी तीव्र निषेध करते. अशी भाषा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जो पक्ष म्हणून काम करतो, राजकारण करतात, त्यांच्या आमदारांनी करावी हे अत्यंत संतापजनक आहे. नक्कीच. मात्र त्याचबरोबर आजपर्यंत जे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे तेच कुठेतरी ह्या पुस्तकामध्ये पानसरेंनी लिहिलेलं आहे. पानसरेंच्या ह्या पुस्तकाच्या नावावरनं त्यांना कुठेतरी आक्षेप आहे आणि त्यावरूनच त्यांचं आणि प्रशांत आंबींचं हे संभाषण झाल्यासारखं वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे? काय मांडलेलं आहे खरं या पुस्तकामध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अनेक वर्ष, अनेक दशकं एक विशिष्ट पद्धतीचा प्रतिमा त्यांची रंगवण्यात आली होती. त्याच्यामध्ये गोब्राह्मण प्रतिपालक, त्याच्यानंतर मुस्लिम द्वेष्टे, हिंदू धर्माचे रक्षक, या पद्धतीचं यावर भर देणारी अशी ती मांडणी होती. कॉम्रेड पानसरेंनी अभ्यास करून 80च्या दशकामध्ये व्याख्यानं दिली आणि त्या व्याख्यानावर आधारित हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते व्याख्यान देत असताना त्यांनी एक अत्यंत नव्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांच्याकडं बघण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये या पुस्तकामध्ये, भाषणाचीच भाषा आहे, लोकांना, सर्वसामान्य लोकांना समजेल या पद्धतीने त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करून एक हिंदुत्ववादी राजकारण उभं करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांचा जो इतिहास आहे, ज्याला आपण म्हणतो शिवाजी महाराजांचा खरा इतिहास, तो असा नाही आहे. ते एक राजे होते आणि त्या काळामध्ये राज्य चालवणं किंवा सर्वसामान्य लोकांना स्वराज्याचं स्वप्न एक साकार करणं आणि त्याच्यासाठी जे काही लागत होतं ते सगळं त्यांनी केलं. परंतु सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढं घेऊन जाणारा राजा, मुस्लिम द्वेष्टा नव्हे तर एक राजकारण करणारा राजा, अशा पद्धतीची त्यांची धर्मनिरपेक्षताचं अंग त्यांनी सिद्ध करून दाखवलं. या पद्धतीनं बघायला त्यांनी शिवाजी महाराजांच्याकडं शिकवलं आणि मला वाटतं की म्हणूनच लाखो प्रती या पुस्तकाच्या आजसुद्धा महाराष्ट्रामध्ये विकल्या जात आहेत, त्या छापल्या जात आहेत. आमचं श्रमिक प्रतिष्ठानसुद्धा या पुस्तकाची छपाई करतं, त्याची विक्री करतं आणि अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लग्नासारख्या प्रसंगामध्ये, विवाह प्रसंगामध्ये हे शेकडो लोकांना गिफ्ट दिलं जातं की हे घरी जाऊन वाचा आणि तो एक नवा विचार देतो. मला असं वाटतं की कॉम्रेड पानसरेंचं हेच महत्त्वाचं योगदान महाराष्ट्रासाठी आहे आणि म्हणूनच या आमदारांनी अशा पद्धतीचं विधानं करण्याआधी ते पुस्तक वाचलं असतं तर कदाचित त्यांना खरा शिवाजी कळाला असता. जसं बघायला गेलं तर आमदार संजय गायकवाड हे शिवसेनेचे आहेत, शिंदे गटाचे. खरं तर शिवसैनिक म्हणून खूप मोठ्या संख्येने शिवजयंती देखील आपल्याकडे साजरी होते, संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होते. ते देखील शिवसैनिक म्हणूनच काम करत आहेत, आमदार आहेत ते त्या पक्षाचे.
आपण ह्या पुस्तकावरती जर पाहिलं तर त्याचं मुखपृष्ठ जे आहे त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत, त्यांची राजमुद्रा दिसते. त्यांना असं वाटलं नाही, म्हणजे त्यांच्या पत्नीला हे पुस्तक मिळालं, त्यांना असं अजिबात वाटलं नसेल का हे पुस्तक आपण उघडूया, चाळून बघूया, काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये ते वाचूया आणि त्यानंतर त्याच्यावरती वक्तव्य करूया. दुर्दैव हेच आहे की अनेक लोक जे आक्षेप घेतात या नावाबद्दल, कॉम्रेड पानसरेंच्याबद्दल, त्यांनी हे पुस्तक वाचलेलं नसतं. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता आणि मग तुम्हाला काहीतरी त्याच्याबद्दल आक्षेप असेल तर तुम्ही त्याचा प्रतिवाद करू शकता आणि विचाराने विचाराचं ज्याला आपण म्हणतो एक प्रतिवाद करणं ते होऊ शकतं. जर वाचन नसेल, त्याचा अर्थ गाभा समजून घेतला नाही, कोण लिहितंय, मुळात त्यांनी या लेखकांचं नावसुद्धा वाचलं की नाही अशी मला शंका आहे की हे लिहिलेलं कोणी आहे हे काहीही माहिती न घेता या पद्धतीची शिवीगाळ करणं हे त्या आमदार म्हणून त्यांना शोभत नाही. आणि मला असं वाटतं की एक सुसंस्कृत महाराष्ट्राची प्रतिमा ती मलिन झाली आहे याच्यामुळे, असं मला वाटतं. पण हेच पुस्तक ज्या वेळेला प्रकाशित झालेलं, जेव्हा पानसरेंनी लिहिलं त्यावेळेला देखील अनेक वादविवाद झाले, त्यांनी देखील त्याच्यावरती स्पष्टपणे विचार मांडलेले होते. आता तुम्ही काय सांगाल? आज खरं तर जागतिक पुस्तक दिन आणि त्याच दिवशी अशा पद्धतीने एका पुस्तकावरनं हा वाद उफाळावा, हे किती दुर्दैवाची गोष्ट वाटते. पुस्तकांचं माणसाच्या आयुष्यामध्ये खूप मोठं महत्त्व आहे आणि म्हणून आजचा जो दिवस आहे तोही महत्त्वाचा आहे. आणि विशेषतः अशी पुस्तकं जी समाजाला काहीतरी नव्या पद्धतीने बघायला शिकवतात इतिहासाकडं. कारण आपलं वर्तमानातलं राजकारण, अर्थकारण सगळं जे आहे ते इतिहासाच्या आकलनावर अवलंबून असतं आणि म्हणून इतिहासाचं योग्य आकलन करून देणारी पुस्तकं वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे. जितकं वाचन कमी होईल तितकं मला असं वाटतं की या पद्धतीचा व्यवहार जो आहे, जो आपण असंस्कृत व्यवहार म्हणतो, तो वाढेल असं मला वाटतं. हिंसा वाढेल असं मला वाटतं. आणि म्हणून ज्या पद्धतीची हिंसक भाषा त्यांनी वापरली आहे, त्यांनी जर शिवाजी महाराजांना खरं समजून घेतलं असतं की आपल्याला माहिती आहे की ते स्त्रियांच्या प्रती किती उदार दिलाचा राजा होता, आपल्या शत्रूलासुद्धा कोणत्या पद्धतीने वागवणारा राजा होता, अशा राजाचं नाव घेऊन जर इतक्या वाईट पद्धतीने बोललं जात असेल तर मला असं वाटतं ते आपलं दुर्दैव आहे. आता तुमची मागणी काय असणार आहे? कारण की सरकार आहे जे महायुतीचे हे विद्यमान आमदार आहेत, त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करणं, आता तुमची मागणी काय असणार आहे? मला असं वाटतं की याच्यामुळं महाराष्ट्राची खरंच प्रतिमा अत्यंत मलिन झालेली आहे. एक आमदार अशा पद्धतीने बोलतो, ते आपले माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते याच्याकडे कसं बघतायत हे सगळा महाराष्ट्र बघतोय. त्यामुळं अशा पद्धतीच्या वक्तव्यावर, वर्तनावर कारवाई होणार का हे आमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे आणि जनतेसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. एका बाजूला सरकारने कारवाई केली पाहिजे, या पक्षाच्या लोकांनी ज्येष्ठांनी कारवाई केली पाहिजे, त्याचबरोबर महाराष्ट्रातले सगळे जे हा विचार मानणारे लोक आहेत, शिवाजी महाराजांचं हे आकलन मानणारे लोक आहेत, ते सगळे याचा निषेध करतायत. आणि मला असं वाटतं की विचाराची लढाई झाली पाहिजे, हे आम्ही नेहमीच म्हणत आलेलो आहे. त्याचा निषेध सगळ्या स्तरावर होईल आणि कायदेशीर बाजूसुद्धा आम्ही बघतो आहोत, वकिलांशी बोलतो आहोत की काय करता येईल. काय वाटतं ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये कायद्याकडून असेल, पोलिसांकडनं सहकार्य होईल का? कारण की ज्या पद्धतीने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने सहकार्य झालं, या खटल्याला खूप वेळ लागतो आहे, त्याच्यामध्ये देखील अजून विलंब होतो आहे, तो अनुभव आता ह्या प्रकरणामध्ये काय होईल असं वाटतं तुम्हाला? खरं तर आम्ही सगळेच लोकशाही मानणारे लोक आहोत आणि म्हणून एका ज्येष्ठ नेत्याचा खून झाल्यानंतरसुद्धा आम्ही याच लोकशाही पद्धतीने, कायदेशीर पद्धतीने ही लढाई लढतो आहोत. दुर्दैवाने त्याला खूप वेळ लागलेला आहे आणि मला असं वाटतं की केवळ याच खुनाबाबतीत नाही, आपल्याला डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची केस पण माहिती आहे की किती वर्ष लागली त्याला. परंतु या व्यवस्थेमध्ये न्याय घेण्यासाठी हीच प्रक्रिया उपलब्ध आहे. जर आपल्याला हिंसेच्या मार्गाने जायचं नसेल तर याच मार्गाने आपल्याला लढावं लागेल. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातले लोक याचा निषेध करतील आणि कोणीही हे विसरणार नाही की काय बोललं गेलेलं आहे. लोकांना असं वाटतं की लोकांची मेमरी खूप शॉर्ट आहे आणि रोज काहीतरी घडतं आणि लोक विसरतात, परंतु अशा ह्या गोष्टी आहेत की ज्या अत्यंत लोकांना दुःख देणाऱ्या आहेत आणि त्या विसरल्या जात नाहीत. आता तुम्ही म्हटलात की लोकांची शॉर्ट मेमरी नाही आहे, आधी काय घडलेलं असतं ते लक्षात असतं. हे संजय गायकवाड आहेत, ह्याच्या आधी देखील अनेकदा चर्चेत आलेले होते, म्हणजे कॅन्टीनमध्ये मारहाण केलेली असेल, वादग्रस्त वक्तव्य, आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले, विद्यमान आमदार आहेत. आत्ता कुठेतरी सरकारने खरंच त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांच्या निलंबनाची मागणी करताय का तुम्ही?
खरं तर ज्या पद्धतीने ते बोललेले आहेत ते शोभणारच नाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळं ती कारवाई तर झालीच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या पक्षाला सुद्धा असे लोक असे आमदार मान्य आहेत का? ते कोणाचं प्रतिनिधित्व करतात? शिवाजी महाराजांचं नाव घेतात. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. तुम्ही आज या आजच्या व्यवस्थेमध्ये आमदार म्हणून निवडून येतात, ते कोणाच्या मतावर निवडून आला? त्या लोकांचे प्रश्न काय आहेत? खरे प्रश्न काय आहेत? त्यांच्याकडे तुम्ही बघता की ह्या पद्धतीने व्यवहार करता? हा मुद्दा आज येतोच आणि त्यामुळे त्यांच्या पक्षाचाही मुद्दा आहे की तुम्ही तुमचं चारित्र्य, तुमचा चेहरा, तुमची नैतिकता कशी दाखवता आणि जर तुम्हाला त्याची चाड असेल तर तुम्ही जरूर कारवाई करा. नक्कीच. तर आज आपण जाणून घेतलं. माझ्याबरोबर पानसरे कुटुंबातल्या सून मेधा पानसरे आपल्यासोबत होत्या. त्यांनी सांगितलं की आमदार संजय गायकवाड यांच्यावरती आता कारवाई होणं गरजेचं आहे. पाहूया महायुतीचं सरकार त्यांच्यावरती कारवाई करणार का? कारण की ह्याच्या आधी देखील अनेक अशी प्रकरणं झाली ज्यामध्ये गायकवाड यांची भूमिका खूपच वादग्रस्त ठरलेली आहे. आता पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि त्याचबरोबर कॉम्रेड गोविंद पानसरे आणि तसंच शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यावरती देखील त्यांनी अश्लील भाषेमध्ये संभाषण केलं आणि त्याचबरोबर वक्तव्य केले. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र आहे, यांचं लक्ष आहे जे महायुती सरकार नेमकी काय भूमिका घेते याकडे. याबरोबरच मी इथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वादेवी. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमचं लोकमत कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.